नमस्कार मित्रांनो, पॉवर ड्रॅगन फ्रूट फार्ममध्ये आपलं स्वागत आहे। आज मला एक मित्रांनी प्रश्न विचारला की ड्रॅगनमध्ये नेमकी तणनाशक कोणतं चालतं, कारण की ड्रॅगनच्या बागेत सातत्याने गवत हे उगत असतं नेहमी। कुठलाही बाग असो, तुमचा डाळिंबाचा असो, पेरूचा असो, द्राक्षाचा असो, गवत नियंत्रण, तण नियंत्रण हा खूप महत्त्वाचा विषय असतो। तर ड्रॅगन फ्रूटमध्ये तणनाशक चालतं होय, त्याचं उत्तर होय, पण त्यासाठी सिलेक्टिव्ह तणनाशक चालत नाही। म्हणजे सिलेक्टिव्ह याचा अर्थ असा की जसं आपण म्हणतो मकाचं जे तणनाशक आहे टिंजर हे सिलेक्टिव्ह तणनाशक आहे, कांद्याचं जे गोल टार्गा सुपर हे सिलेक्टिव्ह तणनाशक आहे, हे नाही चालत। त्याला नॉन सिलेक्टिव्ह तणनाशक म्हणजे कोणतं, राऊंडअप झालं, स्वीप पॉवर झालं। हे राऊंडअप आणि स्वीप पॉवर हे नॉन सिलेक्टिव्ह तणनाशक तुम्ही याला म्हणू शकता किंवा सर्वनाशक म्हणू शकता। म्हणजे याचा अर्थ असा होतो की हे जे राऊंडअप झालं, हे जे स्वीप पॉवर झालं, याचं काय आहे की हे ज्याच्या पानावरती पडेल, मग तुमचं ते पीक उपयोगाचं असलं तर त्याचं जरी पडलं तरी ते जाणार, गवत असलं, हरळं असली, ज्याच्या पानावर पडेल ते पीक जळेल, याला म्हणता नॉन सिलेक्टिव्ह हर्बिसाईड, सर्वनाशक। तर हे चालतं, पण याचं असं आहे की जर तुमचं पान 2 पानावरती असलं, ते गवत एकदम म्हणजे सुरुवातीचा तुमचा पाऊस पडला, 2-2 पानाचं छोटं गवत असलं तर त्याच्यावर तुम्ही राऊंडअप मारायचं। 20 लिटरच्या पंपासाठी तुम्ही 150 ml राऊंडअप घ्यायचं आणि त्याबरोबर तुम्ही घ्यायचं, तुम्ही असं 1 किलो युरिया घ्यायची, ते युरियाचं पाणी करायचं आणि 1 मागा ते युरियाचं पाणी त्या पंपामध्ये टाकायचं आणि मग मारायचं। पण ते याच्यावर उडून नाही द्यायचं, जे चालतं पण उडून नाही द्यायचं, कारण की जर उडलं ना तर 15-20 दिवस तुमचा बाग आहे ना थोडासा शॉकमध्ये असतो, तो स्टॅग्नंट असतो, म्हणजे तो थांबून राहतो, तो काय पुढं म्हणजे त्याची ग्रोथची जी आहे स्पीड आहे ती थांबती 15 दिवसासाठी आणि पुन्हा चालू होती। तर त्याच्यावरती उडून नाही द्यायचं। आणि जर तुमचं गवताचं कमरालोक झालेलं असलं, फार तुमच्या आटोक्यातून ते गवत बाहेर गेलं, 2 पानाचं नाही राहिलं, ते फार वाढलं, कमरा इतकं झालं आणि तुम्हाला ते गवत जाळायचं आहे, तर तुम्ही त्यामध्ये स्वीप पॉवर घ्यायचं। स्वीप पॉवर 20 लिटरच्या पंपासाठी 200 ml घ्यायचं ते, कारण की तुम्हाला रिझल्टशी मतलब असतो। आणि त्याच्यामध्ये पण युरियाचं पाणी करायचं आणि 1 मागं युरियाचं पाणी त्यात टाकायचं, झाडावरती उडून न देता ते मारायचं। शक्यतो माझी शिफारस अशी आहे की तुम्ही 90% तणनाशक मारूच नका, तिथपर्यंत जाऊच देऊ नका, कारण की तणनाशक हे आपल्या जमिनीसाठी हानिकारक आहे। सगळ्यात जास्त हानिकारक तणनाशक, कीटकनाशक एवढं हानिकारक नाही, बुरशीनाशक एवढं हानिकारक नाही, सगळ्यात जास्त हानिकारक आहे तणनाशक। तणनाशक हानिकारक काय आहे की तुमच्या जमिनीमध्ये जे ऑर्गॅनिक कार्बन वाढवण्याचं काम आहे जमीन करीत असते, तुमच्या जमिनीमध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम्स वाढतात, गांडूळ वाढतात, मित्र बुरशी वाढतं, मित्र सूत्रकृमी वाढत असतात, मित्र कीटक वाढत असतात। हे जे तणनाशक आहे कोणतंही असो, गोल टार्गा असो, तुमचं टिंजर असो, कुठलंही तणनाशक मारल्यानंतर त्या जमिनीतलं जेवढं मित्र जीवाणू आहे, जेवढे मित्र सूत्रकृमी आहे, त्या सगळ्या वाढण्याची जी क्षमता आहे ती कमी होती। आणि त्यामुळं तुमच्या जमिनीचं जे आपण म्हणतो की आम्ही वारंवार ते पीक करत होतो आणि ते पिकाचे आता पहिल्यासारखं ॲव्हरेज निघत नाही, ते कारण असं की तुम्ही ते तणनाशक सारखं मारून तुम्ही त्या जमिनीत जे मित्र तुमचे जेवढे जीवाणू येणार होते, तुम्ही त्यांची येण्याची कॅपॅसिटी संपवलेली आहे आणि आता तुम्ही म्हणताय की तुमचं ॲव्हरेज वाढत नाही। तर मित्रांनो, आपल्याला त्या मार्गाला जायचं नाही, आपल्याला नॅचरली पद्धतीने काम करायचं आहे। कुठली शेती असो, ड्रॅगनच म्हणत नाही, कुठलीही तुम्ही शेती करा, आपल्याला नॅचरल वेनी जायचं आहे। तर एक नॅचरल वेनी, त्याला एक ऑप्शन म्हणून आपल्याकडे एक म्हणजे खूप शेतकरी करतायत ती प्रोसेस, आणि प्रूव्हन प्रोसेस आहे, चांगले रिझल्ट्स आहे। पास्टाची मल्चिंग किंवा भुसाची मल्चिंग, हे बघा, 1 मिनटं इकडे बघा, आपण हे 4-5 बेड आहे याच्यावरती भुसाची मल्चिंग केली, सोयाबीनचं भुस वापरलेलं आहे। सोयाबीनच्या भुसामध्ये प्रोटीनचं प्रमाण जास्त असतं, तर आपण एक प्रयोग केला की 5 बेडवरती आपल्याकडे होतं अवेलेबल, तर 5 बेडवरती आपण सोयाबीनचं भुस वापरलेलं आहे आणि बाकीचे जे राहिलेले उर्वरित बेड आहे तर त्यावरती आपण पास्टाची मल्चिंग केलेली। हे बघा, अशा पद्धतीने 5 पूर्ण बेडवरती असं पसरून घेतलेलं आहे आपण, पूर्ण बेडवरती 5 पसरून घेतले, पूर्ण बेडवरती सोयाबीनचं भूस पसरून घेतलं। आता याचं कारण, याचा फायदा काय माहिती का, एक तर तुमचं जे आपण व्हिडिओला सुरुवात केली की कुठलं तणनाशक मारायचं, तुम्ही जर ही मल्चिंग केली बागेमध्ये उन्हाळ्यात करून टाकायची, ऊस तुटल्यानंतर किंवा सोयाबीनचं भूस आल्यानंतर त्याची पूर्ण मल्चिंग करायची, फार काय खर्च येत नाही त्याला। ती मल्चिंग केल्यामुळे तुमचं गवतच उगत नाही, म्हणजे तुमचा जो निंदीचा खर्च आहे, बागेमध्ये निंदीला फार खर्च येतो, 4-4, 5-5 हजार रुपये एकरी लागून जातात। तर तेवढेच पैसे तुम्हाला इथं लागणार आहे, 5,000 रुपये वर्षाला एकदा खर्च करायचा, नंतर तुमचे 4-5 निंद्या वाचणार आहे। तर तो एक तुमचा प्रथम तुमचा फायदा की तुमचं गवत अजिबात उगणार नाही। एक तुमचा दुसरा फायदा, तुम्ही आता हे मल्चिंग केल्यामुळं तुमच्या बागेला उन्हाळ्यात पाणी कमी द्यावं लागतं, तर तुम्ही थोडं जरी पाणी दिलं त्याला
तर तेवढ्या पाण्यामध्ये त्याचं भागतं, कारण की डायरेक्ट जे ऊन आहे ते जमिनीला लागत नाही, त्याच्यामुळं ते जमिनीतलं पाणी बाष्पीभवन होत नाही. ह्याचा दुसरा फायदा. तिसरा फायदा म्हणजे ह्या बागेला जे मुळे येतात याला तंतमुळे असतात. आपली चर्चा झाली याच्यावर. तंतमुळे असतात. तंतमुळे ह्या जमिनीच्या वरच्या भागामध्ये असतात. त्या तंतमुळ्यांना शॉक लागतो आणि त्याला ते सनबर्निंगचा प्रकार, खालून बुरशी धावण्याचा प्रकार होतो. तर त्याच्यामुळं पण त्याला ते ऊन तिथं लागत नाही, तो गारवा राहतो, मुळीला गारवा धरतो. आणि जेव्हा जूनमध्ये पहिला पाऊस पडतो तेव्हा जेणेकरून तिथं सगळा थंडावा असतो, गारवा असतो, मुळी डॅमेज झालेली नसती, तर तुमच्या पहिल्याच बहारपासून तुम्हाला खूप माल लागण्याला सुरुवात होते. तर हा झाला तिसरा फायदा. आणि सगळ्यात महत्त्वाचा चौथा फायदा म्हणजे हे तीन तर हे प्रॅक्टिकल फायदे झाले. आता एवढ्यामध्ये एक असं हे उठलेलं आहे, भूमिका उठलेली की जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन खूप कमी झालेला आहे म्हणून पिकच येत नाही. मग कंपन्यावाल्यांनी पण चालू केलं, ही 2 लिटरची बाटली सोडा, तुमचं ऑर्गॅनिक कार्बन वाढेल, हे खत टाका, तुमचं ऑर्गॅनिक कार्बन वाढेल, ते खत टाका. 43,560 स्क्वेअर फूटची जागा आहे, त्याच्यामध्ये तुम्ही असं 1 आणि 2 लिटर सोडून ऑर्गॅनिक कार्बन वाढू राहिले. शेतकऱ्याचा कोणता प्रकारचा छळ चालू आहे हा तर काही कळत नाही. पण ते जाऊ दे, असं होतो त्यांचा व्यावसायिक भाग झाला. पण आपण शेतकरी म्हणून काय करायचं याच्यावर एक पर्याय. आता आपले वडिलोपार्जिक सांगत होते तुम्ही 10 ट्रालेशन खत टाका, 5 ट्रालेशन खत टाका, तिन्हीच ऑर्गॅनिक कार्बन वाढणार. तुमचं ऑर्गॅनिक मॅटर जमिनीत टाकल्यानंतरच ऑर्गॅनिक कार्बन वाढणार आहे. तुम्ही असं कुठलंही केमिकल आणून, कुठलंही औषध आणून आणि असे 10-5 बॅगी आणून, 10-5 बॅग म्हणजे किती किलो झालं ते खत, 400-500 किलो खत टाकून तुमच्या 43,560 स्क्वेअर फूटचा काही ऑर्गॅनिक कार्बन वाढणार नाही. तर ऑर्गॅनिक कार्बन वाढेल हे ऑर्गॅनिक मॅटर टाकून. ऑर्गॅनिक मॅटरमध्ये काय काय येतं, भूस येतं, पाचट येतं, खत येतं, ऑर्गॅनिक कंपोस्ट येतं, अजून तुमचं गांडूळ खत येतं. हे जे सगळे जे गोष्टी, तुमचं कांदे कापल्यानंतर ते कांद्याची पात झाली, तुमचं मका तोडल्यानंतर ते मकाचा राहिलेलं ते रिमेनिंग झालं, ह्या गोष्टींनी तुमचं ऑर्गॅनिक कार्बन वाढणार आहे मित्रांनो. हे तुम्ही म्हणजे हे जे चालू आहे आता, मी पण एक दिवस आणलं होतं, एका म्हणजे आमच्या मित्रांनी दिलं होतं मला, अर्धा लिटरची बाटली होती म्हणजे जिने ऑर्गॅनिक कार्बन वाढेल. पण तेव्हा मला त्याची समज नव्हती. पण मला नंतर कळलं, जसं मी त्याचा स्टडी केला की कळलं की ऑर्गॅनिक कार्बन असं वाढत नाही, आपलं ऑर्गॅनिक मॅटरच टाक नाही. तर आपण हे ऑर्गॅनिक मॅटर टाकलेलं आहे याच्यामध्ये आणि होता होईल तेवढं ऑर्गॅनिक करण्याचा प्रयत्न करतोय. त्याचे रिझल्ट तुम्ही बघताय डोळ्यासमोर की आपला 18 महिन्याचा भाग झालेला आहे आज पूर्ण. आणि 18 महिन्याचा भाग आपला 2.5 ते 3 वर्षाचा भागासारखा दिसतोय. तर हे जे काय याचं कारण असं आहे की आपल्याला त्या पिकाला लागणाऱ्या ज्या गोष्टी गरजेच्या गोष्टी दिल्या, असं काही पण दांभिक खर्च आपण टाळला त्याच्यामध्ये, आणि योग्य पाण्याचं नियोजन, योग्य वॉटर सोल्युबलचं नियोजन केलं, गवत त्याच्यामध्ये होऊन न दिलं. आणि हा एक आता त्याची भर पडली की पास्टाची मल्चिंग आपण करतोय. पास्टाची मल्चिंग 90% झालेली आहे. तुम्ही बघा आता बाग आपला असं दिसतोय आजच्या कंडिशनला. आणि ह्या बागेचे जे उत्पन्न आपलं जुलैपासून चालू होणार आहे. आणि त्यावेळेस पण मी एक व्हिडिओ अशीच बनवणार आहे की आपल्या बागेचं उत्पन्न हे आपण सगळ्या नॅचरल प्रॅक्टिसेस केल्या, कोणाच्या म्हणजे काही असं काही पण ऐकून काही पण प्रयोग नाही केले. आपण जे नॅचरली जे वडिलोपार्जिक जुने प्रयोग होते ते करत आलेलो आहे. आणि आता आपली बागेची डेव्हलपमेंट अशी आहे. आणि मी हीच व्हिडिओ परत जून जुलैमध्ये पोस्ट करणार आणि आपल्या बागेने कसं परफॉर्म केलं हे मी तुम्हाला सांगणार. कारण की असं मला अचानक माल काढायचा आणि लगेच ते व्हिडिओ पोस्ट करून तुम्हाला असं भुरळवायचं नाही. आपण काय करतोय हे ॲक्च्युअल दाखवायचं आणि आपल्याला नंतर याचा फायदा झाला का तोटा झाला या पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार. कारण की फायदा झाला तर फायदा झाला, तोटा झाला तर तोटा झाला. जर माल कमी निघला माझ्या ह्याच्या नॅचरल प्रॅक्टिसेस करून जर माल कमी निघला तर मी हे पण सांगणार की ह्या प्रॅक्टिसेस करून माझा माल थोडासा कमी निघला, थोडंसं प्रॅक्टिस चेंज केली पाहिजे. आणि अशा माध्यमातून मी आपल्या शेतकरी मित्रांना जे शेती करतात त्यांना म्हणजे माझे जे अनुभव आहे ते मी शेअर करत जाणार आहे. तर अशाच नवीन माहितीसाठी माझं यूट्यूब चॅनल फॉलो करा आणि लाईक करा, शेअर करा. आणि आपण एक पुढची व्हिडिओ बनवणार आहे की याच्यावरती सनबर्निंग होती, त्यासाठी आपण आता सिलिकॉनचा स्प्रे काढणार आहोत 1-2 दिवसामध्ये. तर ते सिलिकॉनचा स्प्रे कसा मिक्स करायचा ना शेतकऱ्यांना ते कळत नाही की ते कसं ती पावडर पाण्यात टाकता आणि ती पाणी खाली निघून जाते आणि ती परत म्हणजे खाली निघून गेल्यानंतर ती व्यवस्थित इव्हन स्प्रे बसत नाही. त्याच्यावर एक व्हिडिओ बनवणार आहे मी. तर ती व्हिडिओ पण बघा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय शिवराय.